कोविड-19 किंवा कोरोनामुळे सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत. शाळा ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. आपल्याला या डिजिटल युगात जर सक्षमतेने वावरायचं असेल तर डिजिटल सिटीजन झाल्याशिवाय पर्याय नाहीयेत. चला तर मग एक नवं डिजिटल स्किल शिकूयात. आज आपण क्लिपबोर्ड या मोबाईलमधल्या एका फीचरविषयी जाणून घेणार आहोत. क्लिपबोर्ड हे चटकन समजण्यासारखं नसलं तरी खूप चांगलं फीचर आहे आणि आपण ते दररोज वापरतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की ज्याचा वापर आपण करत नाहीत आणि ज्यावेळेला त्याचा वापर आपण सुरू करू त्यावेळेला आपला वेळ हा खूप वाचणार आहे. तर क्लिपबोर्ड म्हणजे नक्की काय? तर ज्यावेळेला आपण एखादा मेसेज कोणाला तरी टाईप करत असतो, मग तो व्हॉट्सअपमध्ये असो अथवा SMS बॉक्समध्ये असो किंवा आपण एखादी नोट टाईप करत असू देत, तर ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट कॉपी करतो तर ती कॉपी केलेली गोष्ट ज्या ठिकाणी स्टोअर होते त्या गोष्टीला क्लिपबोर्ड असं म्हणतात. म्हणजे कम्प्युटरच्या भाषेत आपली जी टेम्पररी मेमरी असते, जिथे आपण कॉपी केलेली गोष्ट स्टोअर केलेली असते आणि मग ती नंतर पेस्ट करतो आपण, तर ती गोष्ट म्हणजे क्लिपबोर्ड. आता उदाहरणार्थ दिवाळीचा काळ असेल, दसऱ्याचा काळ असेल किंवा इतर उत्सव असतील, तर आपल्याला अनेक वेळेला आपले वेगवेगळे मित्र किंवा ऑफिसमधले लोक किंवा घरातले लोक असे मेसेजेस पाठवत असतात आणि आपल्याला त्यांना पर्सनलाइज्ड उत्तर द्यायचं. हा माझ्या मित्राचा व्हॉट्सअप आहे आणि त्याला मला वेगळं लिहायचं आहे म्हणून मी एक मेसेज टाईप केला आहे की आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, शुभ दीपावली. असं आपण जे जेनरिक लोकांना पाठवायचं असेल तर हा मेसेज आपण पाठवतो. आता ज्या वेळेला हा मेसेज आपल्याला आवडतो म्हणून तो आपण कॉपी करतो. तर आता मी हा मेसेज ऑब्व्हियसली आपण कसा कॉपी करतो तर त्याच्यावर एक बोट ठेवतो आणि इथे वरती उजवीकडे वरती आपल्याला कॉपी पेस्ट किंवा इथे 3 डॉट केलं तर कॉपी हे मिळतं. आता हा मेसेज हा क्लिपबोर्डला कॉपी झाला आहे. आता तो मला प्रत्येक वेळेला वेगळा म्हणजे दुसऱ्यांना पाठवायचा असेल तर आपण दुसरीकडे जातो आणि पेस्ट करतो. आता गंमत बघा, इथे खरी गंमत आहे. आता हाच मेसेज समजा मला एखाद्या ऑफिस मधल्या रादर खूप जवळच्या मित्राला पाहिजे तर आपण त्याचं नाव लिहू किंवा अगदी त्याला कसा मेसेज पाठवू. तर मी इथेच तुम्हाला एक गंमत दाखवतो. इथे मग जिथे टाईप मेसेज असेल असं तिथे बोट पकडायचं आणि तिथे केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतो पेस्ट किंवा क्लिपबोर्ड. आता जर मी इथे पेस्ट म्हणलं तर तो मेसेज परत कॉपी झाला. हे आपण सगळे जाणतो बरं का, पण आता खरी गंमत कुठे आहे? आणि क्लिपबोर्डवर तुम्ही पाहू शकता की मी अनेक मेसेज इथे पेस्ट केलेले आहेत, कॉपी केलेले होते. आता शुभ दीपावली मित्र हा माझा जवळचा मित्र असेल तर मी सरळ ह्या इथे शुभ दीपावली मित्र म्हटलं तर तिथे टाईप होतो आणि तो मी पाठवू शकतो. आता समजा मला एखादा मेसेज असा कुणा अशा एकट्या व्यक्तीला फॉर्मॅलिटी किंवा अगदी जवळचं म्हणून पाठवायचं किंवा इंग्रजीमध्येच समजा पाठवायचं, तर पुन्हा एकदा मी काय करतो की परत तिथे जातो आणि मी जो जुना एखादा कॉपी करून ठेवलेला मेसेज असतो क्लिपबोर्डवर तो इथे हॅपी दिवाळी बघा, तर मी इथे फक्त क्लिक करतो. आता हॅपी दिवाळी मेसेज येतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेजेस आपल्याला कॉपी करून ठेवता येतात आणि ते रेडी ठेवता येतात आणि ते चटकन ते क्लिपबोर्डवर ठेवता येतात. तुम्हाला जर एखादा मेसेज नको असेल तर सरळ क्लिपबोर्डवर जायचं, तिथे त्या मेसेजवर थोडा वेळ हात प्रेस करून ठेवायचा आणि तिथे डिलीट फ्रॉम क्लिपबोर्ड म्हणायचं किंवा तुम्ही अनेक मेसेजेस जे टाईप केलेले असतात आणि अशा पद्धतीनं तुमची एखादी क्लिपबोर्डवर साईन तुम्हाला ठेवायची असेल की थँक्स आणि तुमचं नाव आणि त्याच्या खाली ईमेल ID, तर तुम्ही क्लिपबोर्डमध्ये ठेवू शकता. ज्या मेसेजेसला तुम्हाला फॉर्मल मेसेज असेल तर तिथे तुम्ही तुमचं नाव आणि नंबर कायम ठेवू शकता, ईमेल ID तुम्ही ठेवू शकता, तुमचा घराचा पत्ता ठेवू शकता. खूप उपयोगी असं हे फीचर आहे. तुम्ही बघू शकता जे कॉपी केलेलं आहे ते सगळं क्लिपबोर्डवर इथे माझ्या दिसतंय. पण फक्त एक आहे की तुम्हाला सातत्यानं तुम्ही गोष्टी कॉपी करत राहिलात तर तो क्लिपबोर्ड ऑटोमॅटिकली जे जुने मेसेजेस असतात ते डिलीट करतो. खूप छान फीचर आहे. आपल्याला हे नक्की उपयोगाला पडेल. ऑफिस करता आपल्याला विशेष करून काही उत्सवांचे मेसेज पाठवण्याकरता आपल्याला ज्या गोष्टी सातत्यानं लोकांना पाठवायच्या असतात ती गोष्ट स्टोअर करण्याकरता क्लिपबोर्ड याचा उपयोग आपण नक्की करा. आणि तुम्हाला जसं मी म्हणत होतो, नॉट ओन्ली व्हॉट्सअप परंतु तुम्ही साध्या मेसेजमध्ये गेलात आणि त्या मेसेजमध्ये तुम्ही नवीन मेसेज घेतलात आणि त्या नवीन मेसेजच्या ठिकाणी जिथे तुम्हाला हे टाईप हवं आहे तिथे तुम्ही आता पाहू शकता की तुम्हाला क्लिपबोर्ड फीचर दिसतं. तिथे परत क्लिपबोर्डवर जा, तुम्हाला पाहिजे तो मेसेज तुम्ही निवडा. उदाहरणार्थ आता इथे मी सुप्रभात कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच पद्धतीने देत असेल तर इथे फक्त नाव बदलायचं आणि तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड करू शकता. इतकं सोपं आहे.
तर खूप छान फीचर आहे, हे आपण नक्की वापरा. तुम्हाला हे डिजिटल स्किल आवडलं असेल तर आमच्या यूट्यूबवरील बेल या आयकॉनला क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.